चला पहिला चेंडू आणि 3 षटकांची मॅच. नारायण elected to field first and win the toss. पहिलाच बॉल. फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडू चाला डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. बॅट्समन रिव्ह्यू आहे. ओके यस कडू सर चेक करा आपण. तर आपण चेक करूया. हाईट फॅक्टर चेक करतील आतिश. आणि अंतिम घटकामध्ये मॅच आपण पाहतोय. कारण जिंकणारा संघ सरळ सुपर 6 साठी क्वालिफाय होणार. चांगली मेहनत राहिली करताना आमचे गुणलेखक भावेश पाटील उंबारली. नो बॉल. येणारा चेंडू फ्रीट असणार. 1+1 मिळणार आहे. पहिला चेंडू खराब फेकी केली विकी ना. 12th मॅन तुमचा उभा आहे म्हणून या गोष्टी घडतायत. पुन्हा एकदा हो चांगलं क्षेत्ररक्षण. तकदीर होते तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. फ्रीट होता आणि त्या चेंडूवरती फक्त आली 1 धाव. 3 धावा धावफलकावरती. ऋणो 11 नारायण टीम. टॅप करताय चेंडू. बॅक टू द बॉलर्स. अगदी बॉलर अगदी सिली मिडॉन मध्ये आला आणि ते एकच धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपलाय. एकूण धाव संख्या धावफलकावरती 4. 3 षटकांचा सामना. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा आपण. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू चाललाय सीमा पार आर पार. षटकार. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 10. टॅप करताय शॉट पॉइंटला. इथे 1 धाव. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. कैलास दादा क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत आज. आणि किती बघा स्क्रीनच्या समोर किती चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहिला. चेंडूवरती अक्षरशः डाईव्ह लावली आणि चेंडूवरती झडप घेतली. फुल लाईनचा चेंडू. डीप मधून चेंडू चाललाय. डीप विकेटला विकी आलेत चेंडूवरती. तोपर्यंत धावफलक धावा आल्यात एकूण 12 आल्यात. कारण 5व्या चेंडूवरती सिंगल आली. एकूण धावसंख्या धावफलकावरती 12. एका डझनामध्ये अंतिम आणि आतिश ही जोडी. लास्ट बॉल. हो क्या बात आहे. डायरेक्ट हिट. चला पहिला षटक समाप्त होत आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 13. रवी सर आता आपण शांत राहा. कॉमेंट्री असू दे फक्त. डीजे आता तुम्ही आराम करा. पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर धावा धावफलकावरती 13. 3 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघनायक या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. तर टीम मीटिंग साठी वेळ नका देऊ. पंच अजिबात वेळ नका देऊ. फुल्लर लाईन फटका बसलाय. शॉर्ट मिड आपला पकडला जेल.
संपलाय फलंदाज. अंतिम टप्प्यामध्ये अंतिम खेळ समाप्त. खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, तो प्रयत्न फसला होता अंतिमचा. ऑन साईडला केलाचा होता, परंतु फटका मिस टायमिंग झाला. मयूर येथे गोलंदाजी करत असताना धावा आहेत 13. गोलंदाजी करतायत ऋणव 11 नारायण टीम. ऋणव 11 अर्थात आमचे निलेश शेठ पाटील यांच्या सुपुत्राच्या नावानं संघ सातत्याने उतरत असतो आणि त्यांची उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये. हो दांडी गोल, फलंदाज बाद. संतुलन किती चांगला आहे गोलंदाजाचा. फलंदाज बाद झालाय. मयूरला आणखीन सफलता मिळेल. येणार आपण पाहिला तो उदय ते बाद झाला. किती चांगला चेंडू ऑन साईडला केलाचा होता. जागा बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मयूर तितका चालाक्ष आणि चाणक्य रीती त्याने वापरली आणि ते फलंदाज बाद झाला. उदय प्रतीत सातत्याने आम्ही प्रतीत ज्यावेळी नाव येतं, प्रतीक स्कोरर आमचे लिहित असतात, पण प्रतीत यावेळीच नाव आहेत. 12th मॅन भरपूर, दोन्ही टीमचे 12th मॅन भरपूर हुशार आहेत. भावेश आज 12 मॅन आहेत. पुढल्या वर्षी प्ले 11 मध्ये खेळणार आहेत, कारण केतन मात्रे देखील 2020 मध्ये 12th मॅन होता. 5 वर्षामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आज 37 बाईक, 6 4 व्हीलर, ISPL मध्ये 16,75,000ची बोली. हे सुगीचे दिवस आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. ऑन साइडला डीप विकेटला हो मिस फील्ड झाली आहे. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती आल्यात 16. होशेनी संघ आपण पाहिला तर सोनकार जो गाव आहे त्याच्या अगदी नजदीक किंवा त्या पट्ट्यामध्ये येणार आहे गाव आहे, कारण सोनकारमध्ये आम्ही येत असतो. कारण आमचे योगेश मडवीचा त्या गावचे जाव आहेत. येस, ऑफ स्टंपच्या बाहेर पंच वाईटची खून आमच्या दिशेने करतायत. एकदा अंकित केली जाईल. धाव फलकावर धावा लागल्यात 17. अंपायरसाठी रिव्ह्यू आहे का? अंपायरला पहिले बघू द्या. 12th मॅन तुम्ही जागेवर बसा. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ वाईट बॉल. वाईटची खून आहे खऱ्या अर्थानं. DRS जो घेण्यात आला होता वाईट बॉल आहे. स्विंग भरपूर चांगला होता, परंतु ज्या रेखा आहेत त्याच्या पलीकडे हा चेंडू ओलांडला. मयूर गोलंदाजी करतायत. हो हो वेग होता. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय. हो हो इथेच हो शॉर्ट मिड विकेटला. यस लेग बायचा इशारा पंचांचा. चेंडूवरती मिळतील एकूण धावा. 2च्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय 19 धावा. वशेनी संघ इथे चांगला संघर्ष करत असताना अंतिम टप्प्यामध्ये आमचे आयोजक कमिटी अद्याप देखील आहेत. धन्य मान्यवरांचं कार्यात आम्ही कौतुक करू, आभार मानू. स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. हो हो चुकी घडली.
झेल सोडलाय खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक कैलास. संघनायक आहेत, असू दे हरकत नाहीये, प्रयत्न चांगले होते. ओहो इथे झेल सोपा होता कैलाससाठी. चला 2 षटकांची सांगता. धावफलक धावसंख्या 20, 20 धावा. आमचे डीजे बाला, आमचे डीजे रवी. आता उद्या कुठे डेला आहे का कॉल? कामाला जातात, संघर्ष करतात. जीवनाचा दुसरं नाव म्हणजे संघर्ष. भरपूर मेहनत आहे रवीची, आमच्या बालाची. कुटुंबासाठी भरपूर काही करण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा असतो. मग डीजे असो, त्यानंतर 8 तासाची ड्युटी असो, ते सातत्याने करत असतात. अंतिम षटक. गोलंदाज सज्ज. सोमनाथ. गायकवाड. सोमनाथ गायकवाड गोलंदाजाची सज्ज. स्ट्राईक वरती फलंदाज अतिश. धावसंख्या धावफलकात 20. गोलंदाज जिथे सोमनाथचा अस्त्र. नारायण टीमचे समर्थक अद्याप देखील आहेत. गोलंदाजाच्या षटकातील पुढील चेंडू. फुलर लाईचा चेंडू होता. इथे ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न. एकच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न. बॅकअप मध्ये 4 क्षेत्ररक्षक आहेत. हेच वैशिष्ट्य आहे ऋणो 11 नारायण टीमचं. सोमनाथ करतायत गोलंदाजी. धावफलकावरती एकूण धावा 21. चांगला चेंडू आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक खूप चांगलं F1 क्वालिटीचं, परंतु इथे 2 धावा वाचू शकत नाही. 2 धावाच्या बरोबरीने 23 धावा धावफलकावरती. वैशाली संघ टीम 23 धावावरती पोहोचलाय. सन्मानजनक धावसंख्या मी म्हणेन झाली आहे, कारण वैशाली संघाचे देखील गोलंदाजी खूप तीक्ष्णाने भारत असते. फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये ऑन साइडला. 1 बाउन्स आउट ऑफ द रोप ओव्हर द लाईन. 4 रन. आणखीन एक मार. तू मार. आणि मारण्यासाठी संघर्ष चालू आहे. सत्तावीस धावा आहेत धावफलकावरती. धावा आहे धावफलकावरती. प्रतीक आता स्ट्राईक एंडला 3 मध्ये 7 धावांवरती खेळतायत वैशाली संघ. 27 मी म्हणे आता फायटिंग टोटल झाली आहे. येस, इथे आमचे पंच सँडी पालकर सर चेंडूची तपासणी करतायत. स्टोअर बखनरने देखील इतकी तपासणी नव्हती केली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये, पण ते करतायत. आमचे पंच भारी आहेत. चाललाय चेंडू डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. हो, ग्रेट फिल्डिंग. क्या बात आहे. किती चांगली थ्रो आहे बघा. गुड थ्रो. क्या बात आहे. यासाठी ते नक्कीच सीमेलगतचे क्षेत्ररक्षक असतात ना, त्यांच्यासाठी ही थ्रो. स्वप्नील शेंद्रे. क्या बात आहे. सर नारायण टीम किती जण आहेत? जरा जोरदार त्याला टीमसाठी होत्या. नारायण टीम आहेत भरपूर आहेत समर्थक. ऑन साइडला डीप मिड विकेटला तकदीर आहेत. हो, क्या बात आहे. तकदीर. प्ले फॉर द टीम, नॉट फॉर द स्टेट. ते टीमसाठी खेळतायत, स्वतःसाठी खेळत नाहीये. क्या बात आहे. आमचे आयोजक अरे दादा या. नक्कीच पाहुण्यांची रेलचेल असते, ते कारणास्तव दादा नंतरच जेवण करत असतात.
खूप चांगली मेहनत, खांद्यावरती जबाबदारी. धावसंख्या धावफलक अधिक 30. शेवटचा बॉल, शेवट गोड करणार का फलंदाज आतिश. हो हो, आलाउंची काफेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत स्वतः एसटी रक्षक. हो हो, फलंदाज बाद. एकच धाव, धावफलक धावा 31. 31 बिग फाईट होणार या मॅच मध्ये. 32 धावा बनवायच्या आहेत. व शेनी संघाचा 12th मॅन भरपूर आता जोशामध्ये आहेत. ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित आदरणीय सन्मान्य माननीय श्री हरीश दादा पाटील साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 पर्व. आज स्पर्धेचा दिवस तिसरा, रात्र तिसरी आहे. महेश पाटील सर. मध्ये 32 हवेत. सातत्याने भावेश, मी हरीश दादा आणि आमचे खऱ्या वासुदेवदादा पाटील यांचा मनापासून आभारी आहोत. कारण प्रत्येक ज्या ज्यावेळी स्पर्धा या ठिकाणी असते त्यावेळी आम्हाला सातत्याने इथे इन्व्हाइट करण्यात येते आणि ती आम्ही अख्खाची स्पर्धा म्हणून सातत्याने आम्ही इथे येत असतो. आमचे किती कामधंदे असोत, आम्ही ते ज्यावेळी हरीशदादांची डेट येते त्यावेळेस आम्ही नक्कीच हजेरी राहतो. इतका प्रेम हरीशदादा वासुदेवदादा यांनी आम्हाला दिलंय सातत्यानं. 18 मध्ये 32 धाव्यांची गरज आहे. चला, ऋण 11 अर्थातच आमचे नारायण संघाचे संघ नायकाला विनंती केली आपली सलामीवीर पाठवा मैदानामध्ये. 3 षटकांची मॅच आहे. वासुदेवदादा किती मोठी मेहनत, स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी हर्षल असतील आमचे हरेशदादा, त्यांना वासुदेवदादा, आमचे नितेश पाटील, आमचे संपूर्ण मान्यवर व्यासपीठावरती आहेत, त्यांची देखील भरपूर मेहनत. 18 मध्ये 32 बनवायचे आहेत. सलामीवीर जोडी इथे मैदानामध्ये दाखल होते 18 मध्ये 32 बनवण्यासाठी. चला, 18 मध्ये 32 बनवायचे आहेत. विकी आणि अमर. गोलंदाज सज्ज झाल्यात. विशाल, विकी आहेत. विकी स्ट्राईक एंडला. विकीसाठी तर प्राइज नाही का 12th मॅन? 12th मॅन असतायत. येस पंच. जरा नवीन चेंडू द्या वासुदेव दादा. चला, जो आता चेंडू येईल त्याच्यावरती आता समाधान व्यक्त करा टीम ऋण नारायण.
विशाल गोलंदाजसाठी सज्ज. विकी येत आहेत स्ट्राइक एंडला. टार्गेट आहे 32 धावेंचा. विशालचा पहिला बॉल. हो अलग्या त्यानं अलगेचा हलवार अलगद पद्धतीने चेंडू. हो क्या बात आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या पावसाच्या नंतर ज्यावेळी छोटे छोटे खेकडे त्याला पण मोठे म्हणतात ज्या पद्धतीने त्याची पकड होती ना अगदी त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हर्षला अनुभव चांगला आहे. क्या बात आहे हर्ष. 2 धावा झाल्या 10 फलकावरती. विकी आणि अमर ही जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना अगदी आपण पाहतो 32चं लक्ष. विकी आहे स्ट्राइक एंडला. येस विकी शांत बसणारा खेळाडू नाही आहे. जरी प्रयागमध्ये कुंभमेळा भरला असेल मी त्या टीमेत साधू नाही आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न करतोय. घडतं काय मैदानावरती येते त्या चेंडूवरती 3 धावा येत आहेत. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट छोटी आहे मी म्हणेन. अर्थातच टीम या ठिकाणी पण पाहिली तर फलंदाजी करतायत ऋणविला नारायण टीम. 5 धावा 10 फलकावरती. निलेश शेट्टी पाटील नारायण यांना विनंती करतात आमचे वासुदादा पाटील आपल्याला विनंती करतात मुख्य मंचावरती या कारण या ठिकाणी आहेत आपण या दादा. 5 धावा 10 फलकावरती. अमर स्ट्राइक एंडला. हो वेग प्रचंड वेग. LBW इथे नक्कीच परफेक्ट मिडल ऑफ द स्टंपला भेटलाय. फलंदाज अमरला परतावं लागेल. पर गेलाय थर्ड अंपायर. थ्रो साठी आहे का. ओके या पंच सचिनजी कडू सर. 5 धावा तर डेफिनेटली झाल्या 2 मध्ये. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे. यस ओके दादा तकदीर डोंट वरी. पाच धाब्या 10 फलकावरती स्वप्नील येत आहेत नवीन फलंदाज. 32चा लक्ष्य गोलंदाज तयार. म्हटलं होतं मी त्यांची प्रमुख अस्त्र आहे गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. विशाल ऑन स्क्रीन चेक करतायत पंच डोंट वरी. आयोजक देखील आहेत. आपलं 12th मॅन देखील आहे तकदीर. इथेच आहेत सगळेजण. 3 7 धावा 10 फलकावरती. डॉट पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. लगातार गोलंदाजी तीक्ष्ण भारदस्त. 5 चेंडू 6 धावा झाल्यात. अगदी फेअर डिलिव्हरी आहे. अगदी 90 अँगल मध्ये त्याची गोलंदाजी स्क्रीनवरतीच आपण चेक करतोय. अगदी फटका फसलाय. गरज नव्हती या स्ट्रोकची. फलंदाज बाद झालाय. तर मात्र विकी इथे फलंदाज बाद. वीस 13.00 इथे जिंकण्यासाठी आव्हान आहे. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाज आहे. पूर्ण 90 अँगल मध्ये सचिन कडू सर इथे चेक केलतात आणि कमिटी देखील चेक करतायत. विशाल म्हात्रेची गोलंदाजी आपण पाहिली. 12 मध्ये आता 26 बनवायचे आहेत.
चला फास्ट केला आपण. चला क्षेत्ररक्षण सजवा आपण वशेनी संघ. आणि तर तुम्हाला देखील एक क्षेत्ररक्षक आत घ्यावं लागेल. 12 मध्ये 26 बनवायचे आहेत. स्मिथ येत आहेत. चला स्मिथ प्रॅक्टिस आपण भरपूर केली. आता गोलंदाजी करा. 12 मध्ये 26 फास्ट केलाच आहे. 12-26 पहिलाच बॉल. आडवा बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 रन. संघर्षाचा संघर्षमय ऋण 11 नारिन टीम साठी येतो या खणखणीत दणदणीत 4. कदम इथे दाखवत असताना 11-22. 11 मध्ये 22. दोन्ही संघ इथे संघर्ष करण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन येतील. गोलंदाज आपण या ठिकाणी स्मिथ पाटील आपण पाहू शकाल. हा ट्रॅकर चेंडूची गती दिशा लाईन खूप चांगली. डॉट चेंडूची सांगता. एक तेरी तो दूसरी हमारी. इसे कहते ईट का जॉब पत्थर से, सेंट का जॉब अतर से और चटनी का जॉब रायते से. गोलंदाजी करत असताना स्मिथ हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आडव्या बॅटनं शॉर्ट फाईन लेगला खूप चांगला. अगदी जे यष्टिरक्षकाच्या मागे ते क्षेत्ररक्षक असतात त्यांना रात्री पहारा देणं गरजेचं असताना ते पहारा देतात. आता 9 मध्ये 21. बहिरदेव चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी इथे गोलंदाजी करतात. 9 मध्ये 21. चांगला पटका कट केलाय. गॅप भेटलाय. चेंडू गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. नक्की ज्यावेळी चेंडू डॉट जातात त्यावेळी वशीने टीमचे 12th मॅन खुश होतात. चौकार जातात त्यावेळी आमचे ऋण नारिन टीमचे उसटणेला आहेत. या ताटीमध्ये शिकतायत. रोहनचा नक्कीच पुढल्या वर्षी ज्यावेळी आम्ही नारायण प्रीमियर लीग करू तुमचा आम्ही वक्तव्य जरूर करणार. यस. समीकरण 8 मध्ये 17. ज्यानं नारायण प्रीमियर लीग सातत्याने गाजवतो तोच हा फलंदाज आहे प्रेमनाथ. क्षमता आहे मॅच जिंकण्याची प्रेमनाथ मध्ये. गोलंदाज सज्ज. कट की बॅटची कडा. इथे फलंदाज यस डेफिनेटली गरज नव्हती. फलंदाज बाद. ज्या फलंदाजाकडनं अशा इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा होत्या तो फलंदाज बाद. वेग होता सातत्याने. ज्यावेळेस आपले समर्थक येत असतात आणि पिचच्या बाहेरून आणि रॅलिंगच्या बाहेरून ज्यावेळेस मॅच आनंद घेतात. सचिन कडूचा भरपूर अनुभव घेतला आम्ही. ज्यावेळी आपले गावचे समर्थक असतात ज्यावेळी आपली फलंदाजी असतो ना त्यावेळी त्यांना वाटतं प्रत्येक चेंडू सीमापार. परंतु आपण ज्यावेळी ते प्लेयर्स आपल्या गावासाठी खेळतायत आणि आपल्या गावाची जर्सी आपल्या खांद्यावरती ते झेलतायत आणि ज्यांच्यामध्ये तो घाम फुटतो त्याला वास आपल्या गावाचा असते. ते स्वतःसाठी हारण्यासाठी खेळत नसतात परंतु तिथे ते प्रत्येक जण खेळण्यासाठी तयार असतात. परंतु कधी कधी गोलंदाज हवी ठरतो, कधी कधी फलंदाज हवी ठरतोय. परंतु बाहेर बसण्यासाठी आपण बघतो डोंगर किती सुंदर आहे. परंतु डोंगरापर्यंत आपण ज्यावेळी पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी डोंगरावरती किती दगड आहेत, किती काठेरी वन आहेत याचा अनुभव ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्षात डोंगरावरती जाताना त्यावेळीच तुम्हाला तो अनुभव येत असतो. कट करतायत चेंडू. शॉर्ट टर्नमॅनला डायरेक्ट हिट करायला हवी होती. लास्ट बॉल वरती सिंगल आली आहे. आता 6 मध्ये 16. येस 12th मॅन बनतील का 6 मध्ये 16. ते सांगतात क्रिकेट हा अनिश्चितीने भरलेला खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खूप कठीण आहे. जर आणि तर या भाषेला
नक्कीच भाव नसते. 6 मध्ये 16. आता 3 चेंडू 3 षटकार. तीन चेंडू 3 षटकार महेश साठी आहेत. विवेक जगताप दादांना इथे बक्षीस लावली. महेश म्हात्रेसाठी. मयूर म्हात्रे दादा. यस मयूर साठी किती हजार आहेत? 3000 आहेत. ओके. जीपे ऑनलाईन कॅश त्यांचा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे. ओके हरकत नाही. जाऊया मॅचच्या दिशेनं. 6 मध्ये 16 धावा. गोलंदाज सज्ज. मॅच आता रंगात आली. गोलंदाज सज्ज. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. समोर फलंदाज तयार. ओहो हॅप ट्रॅकर. फटका बसलाय. फलंदाज बाद. 5वा चेंडू फेकला होता गोलंदाजानं. आतिशला मिळते पहिल्या चेंडूची सफलता. तकदीर का बादशाह. आता इथे नारायण टीमचा तकदीर आणि भविष्यात हातामध्ये तकदीर इथे हिरो बनण्याची संधी आली आहे. पाहूया तकदीर इथे हिरो बनणार का. 5 मध्ये इथे 16 धाव्यांची गरज आहे. 4 चौकार चालतील. 2 षटकार चालतील. 1 चौकार चालेल. 16 धावा आहेत. 16 मध्ये धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये. गोलंदाज आतिश खतरनाक गोलंदाज आहे. हा चेंडू खूप निर्णायक राहील तकदीरसाठी. 5 मध्ये 16. ऋणईनं नारायण टीम. फटका चांगला आहे. ताकदीचा प्रचंड वापर. अंतिम रात्रीमध्ये आलेला हा ऋण 11 तकदीरच्या बॅट्स मधून दमदार शानदार सॉलिड सोल्जर षटकार. हनुमानाचा नक्कीच मृत्युमुखी ज्यावेळी लक्ष्मण पडला होता आणि हनुमानानं तो अरवली पर्वत पूर्ण उचलला होता. तो संकटाचा संकटमोचक म्हणून इथे गोलंदाज आलाय. तो याचा नाव आहे तकदीर. तकदीर आणि तकदीर का बादशाह. इथे काय घडणार. 4 मध्ये 10 बनणार का. इथे अद्याप देखील कोण जिंकला नाहीये. अद्याप देखील कोण हरला नाही. कारण इथे विजय होणार फक्त हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चेस्काचा. तकदीरसाठी आता 3000. ओके 4 चेंडू 10. तकदीर मध्ये क्षमता भरपूर आहे. ओ वन्स अगेन ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटची खून. दंडात्मक विधान पंच सँडी पालकर सर इथे करत असताना. सत्यवान काकडे सर. यस मोस्ट वेलकम सर. या तांडेल सर देखील आलेत. कदाचित त्यांची ओटी भरायची असेल. यस सुनील दांडे सर स्वागत आहे. यस आता 4 मॅच रंगात आहे. 4 मध्ये 9 तकदीर साठी. ओहो व्हेरी गुड बॉलिंग. ज्या पद्धतीनं आम्ही ज्यावेळी नारायण प्रीमियर लीग गाजवली. ज्यावेळी तकदीरसाठी बक्षिसांची खैरात झाली त्यावेळी तकदीर डॉट चेंडू आलेत. असंच काहीतरी उदाहरण इथे. हो स्विंग झालाय चेंडू. कट झाला. ऑफ ब्रेकचा हा चेंडू होता. आता 3 मध्ये 9 घडणार का. तकदीरने जर मॅच जिंकवली तर 3000. येस गोलंदाज इथे सज्ज असताना आपण पाहतोय पहिरदेव होशेरी. फुलटॉस. ओहो चेंडू ना थांबू शकत. आता चेंडू आर पार सीमा पार. संघर्षाचा तकदीरचा तकदीरवान महत्वान शक्तिमान पॉवरफुल चारण. 2 मध्ये आता 5. 2 मध्ये 5 आहेत. काय घडणार या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडवरती तकदीरसाठी मी एकच म्हणेन की अडला असेल 1010. पडला असेल 1010. पराभवाच्या भयान रात्री रडला असेल 1010. आता झालं गेलं विसर. आता मोठावल
अश्रू अवल लक्ष्यावरती रोख नजर तकदीर तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर. टीम ऋण 11 नारायण टीम साठी तकदीर तू एक प्रयत्न अजून कर. 2 मध्ये 5 धावांची गरज आहे. तकदीरची फलंदाजी आवडली का नारायण टीम? जोरदार टाळ्या होऊ द्या. 2 मध्ये 5 काय करणार बॅटच्या स्लॉट मध्ये? ओ व्हेरी गुड, क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे गरज नव्हती फलंदाज बाद होणार. तकदीरची बॅट लागली होती परंतु प्रेमनाथनं इथं प्रेमनाथ मध्ये प्रेमाचा गोडवा आणि क्षमता ताकद होश जज्बा जुनून संपूर्ण भरलेला हा खेळाडू आहे. आता कंपल्सरी आहे एक चेंडू 3 धावेंची गरज. धावून जरी काढले तरी सामना जिंकू शकतोय. वशिनी टीम इथे संघर्षाचा नाव इथं जीत सांगण्याचा ते प्रयत्न करतात. एक चेंडू आता 3 धावेंची गरज आहे. प्रेमनाथ आता स्ट्राईक एंडवर येतील. नवीन येणारा फलंदाज फक्त धावण्याचं काम ते करतील. स्मिथ आमचा रायगड टीमचा लेदर टीमचा कॅप्टन आहे. परंतु पाहूया एक चेंडू 3 धाव्यांची गरज. संकट गगनी गडगडते उरी समस्या कडकडते तना मनाला भेगा चिरून उभय चराचर कडकडते तृही त्रिशूल डमरूदार डम 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 लकर प्रेमनाथच्या बॅट वाजून संघर्षाचा दुसरा नाव त्याचं नाव आहे प्रेम प्रेम प्रेम. सेल्फ कॉन्फिडन्स. अगदी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पिताश्रीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना म्हटलं होतं स्वतःचा आत्मबल सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याजवळ असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही फिरा विजय तुमचा असेल. याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथं प्रेमनाथने दाखवलंय. क्या बात आहे. सचिन कडून देखील इथे भविष्यवाणी केली होती की प्रेमनाथ इथे मॅच जिंकणार. संघर्ष इथे केलाय. नक्कीच ऋण 11 नारायण टीमचे समर्थक प्रेमसाठी आपल्या टीमसाठी जोरदार टाळ्या. दोघा मिळून आम्ही आता मॅन ऑफ द मॅच देऊ. दोघा मिळून आता मॅन ऑफ द मॅच देऊ. प्रेम तुम्ही या, तकदीर तुम्ही देखील या. दोघांना मिळून आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहेत. आता तुम्ही डिसाइड करा मॅन ऑफ द मॅच कुणी घ्यायची. हार्डलक 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 भरपूर हार्डलक आहेत. अर्थातच बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स ओशेनी संघ 12th मॅनला देऊ का? हा तुमचा लकी आहे. प्रेमनाथ याला खरोखर कुठेही घेऊन चला. प्रत्येक चेंडूवरती देवाची तपश्चर्या करतो तो. टी शर्ट नक्की आम्ही त्यांचं ओपिनियन घेऊ का? पण इथं कॉर्डलेस माईक नाही आहे. अर्थात आम्ही त्यांचं ओपिनियन घेतलं असतं. चला अभिनंदन. सुपर 6 मध्ये इथे ऋण 11 टीम साठी जोरदार टाळ्या. हार्ड लक वशिनी संघ. मॅन ऑफ द मॅच या 12th मॅन नाव काय बाबू तुझं? रोहन. रोहनला आम्ही तकदीरदा आपण या. तकदीरदा आपण या. कैलादा आपण या. सर्वजण या. सर्वजण या. आपण सगळं क्वालिफाय झाले आहेत. आपण आपले समर्थक असतील. प्रेम इज ग्रेट. नारायण प्रीमियर लीग सातत्याने तो गाजवत असतो. तकदीर तुमच्या भरोश्याचा मी खरोखर दाद देणार आहे. चला चला या सर्वजण या. बघा हरेश दादा स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी क्या बात है. अभिनंदन अभिनंदन. हे सत्यवान दादा काकडे आज पंच. आज सत्यवान दादा आज कुठे होते तुम्ही? बुर्दुल 11. अभिनंदन अभिनंदन. चला जोरदार टाळ्या आपल्या टीम साठी. ऋण 11 नारायण टीम. हार्डलक बहिरीदेव
वशेनी टीम चंद्रकांत स्पोर्ट्स आपलं हरलात वाघासारखे लढलात. तुम्ही या ठिकाणी आल्यात. पुढल्या वर्षी तुमची एंट्री कदाचित फ्री असेल. इतका चांगला खेळ तुमचा आहे. सांग बोला. एक आवाज होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय श्रीराम. क्या बात. जय. चला स्पर्धेचा ही तिसरी रात्र या ठिकाणी संपन्न झाली. अभिनंदन टीम सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाली. ऋणे 11 नारायण टीम अभिनंदन. चला संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅन ऑफ द मॅच देऊया. यस केला था. अभिनंदन प्रेमानंद अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच द्या आपल्या 12th मॅनला. रोहन या. रोहनला मॅन ऑफ द मॅच द्या. सावकाचा दोन्ही टीम वशेनी संघ तुम्हाला देखील विनंती करतो. आपण सावकाचा बाईक आणले असतील तर हेल्मेटचा वापर करा. 4 व्हीलर आणले असेल तर सीट बेल्टचा वापर करा. आपला प्रवास सुखाचा होऊ दे ईश्वरचरणी प्रार्थना. आणि जेवला नसेल तर आता धाबा बंद झालाय. चला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. थँक्यू.